रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री 2:30 वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला। सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू लागलाय। सैफला लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला। त्यानं त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घातला। जेव्हा सैफनं हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं सैफ अली खानवर हल्ला केला। या घटनेत तो जखमी झालाय। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। अधिक माहिती अशी की मुंबई पोलिसांनी दिली आहे। या हल्ल्यात सैफच्या घरातील मोलकरीण अरियामा फिलिप उर्फ लीमा ही देखील जखमी झाली आहे। घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।